नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी. मध्य पूर्व आशियात युद्ध काय भडकलं, जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्याचा भडका उडाला तुमच्या आमच्या घरात. या युद्धामुळं जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होता होता थेट LPG गॅसवरही झाला आणि सर्वसामान्य नागरिक गॅसवर आला. आधीच व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यावर सरकारनं निर्बंध घातले. आता घरगुती वापरासाठीच्या सिलेंडर पुरवठ्यावरही निर्बंध घातले तर लाडक्या बहिणींनी काय चुली पेटवायच्या का असा सवाल उपस्थित केला जातो. इराणचं अमेरिका इस्रायल सोबत युद्ध सुरू असल्यानं मोठ्या प्रमाणावर इंधन तुटवडा निर्माण झाला. एकीकडे केंद्र सरकारनं देशात इंधन आणि गॅसचा तुटवडा नसल्याचं जाहीर करत अजिबात चिंता करण्याचं कारण नसल्याचं काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. परंतु दुसरीकडे सरकारच्याच पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयानं देशात जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 लागू केला. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू योग्य दरात योग्य किमतीत मिळाव्यात, त्यांचा काळा बाजार रोखला जावा, साठवणूक होऊन अडवणूक होऊ नये यासाठी हा कायदा महत्त्वाचा ठरतो. वस्तूंचं उत्पादन, वाहतूक, वितरण आणि व्यापारावर सरकारचं थेट नियंत्रण येतं. जर कोणी वस्तूंचा बेकायदा साठा करून ठेवला किंवा तो जास्त किमतीनं विकला तर प्रशासन छापे टाकून संबंधित मालाची जप्ती करू शकतं. या कायद्याचं उल्लंघन केल्यास दोषी व्यक्तीला 7 वर्षांपर्यंत कैद, मोठा आर्थिक दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जागतिक युद्ध परिस्थितीमुळे इंधन तुटवडा निर्माण होऊन गॅस इंधनाचे दर वाढण्याची किंवा घरगुती गॅसचा काळा बाजार वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं घरगुती गॅसचं वितरण सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. गॅसवर फक्त घरगुती वापरच नव्हे तर हॉटेल व्यवसाय, छोटे उद्योग आणि हजारो कामगार अवलंबून आहेत. गॅसचा पुरवठा कमी झाल्यास मोठं व्यावसायिक नुकसान भोगावं लागू शकतं. गॅस तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स बंद पडली आहेत. गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा हॉटेल व्यवसायावर दुष्परिणाम झाल्याचं दिसून येतं. अशीच परिस्थिती राहिल्यास 50% हॉटेल्स बंद होतील अशी भीती व्यक्त करण्यात येते. गॅस तुटवड्याचं संकट आता प्रत्येकाच्या घरापर्यंत येऊन पोहोचलंय. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 60 रुपयांनी वाढल्या आहेत. कदाचित त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गॅस वितरण कंपन्यांनी आधीच 15 दिवसांचा वेटिंग पिरियड आता थेट 25 दिवसांवर नेऊन ठेवला आहे. 7 मार्च पासून हा नवीन नियम लागूही झाला आहे. 2 सिलेंडर असलेल्या ग्राहकाकडे 1 सिलेंडर रिकामा असतो. त्या ग्राहकांनी दुसरा सिलेंडर बुक करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यानंतर त्यांना 15 दिवसांचा वेटिंग पिरियड मेसेज दाखवण्यात येत होता. मात्र 9 मार्च पासून कंपन्यांनी सिलेंडर डिलिव्हरी पासून 25 दिवसांचा गॅप असल्याचा संदेश दाखवण्यास सुरुवात केली, जेणेकरून एखाद्या ग्राहकानं 25 दिवसांच्या आत बुकिंग करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे बुकिंग संबंधित सिस्टीम स्वीकारणार नाही आणि गॅस सिलेंडरच्या मागणीमुळे वाढलेला दबाव कमी होईल. अशी रणनीती करण्यासाठी कंपन्यांकडून वापरली जाण्याची ही भूमिका आहे. पण त्यामुळे ठिकठिकाणी परिस्थिती पाहता गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांच्या उन्हातानात रांगा लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. गॅस वितरण कंपन्यांकडून करण्यात आलेले बदल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गॅस वितरण कंपन्यांकडून करण्यात आलेले बदल: 25 दिवसांचं अंतर. एका सिलेंडरच्या डिलिव्हरी नंतर पुढच्या बुकिंगसाठी 25 दिवस थांबावं लागेल. काळ्या बाजाराला चाप. घरगुती सिलेंडरचा हॉटेल किंवा इतर व्यावसायिक कामांसाठी होणारा वापर कमी होऊ शकेल. डिलिव्हरी सिस्टीम मध्ये सुधारणा. रांगेत असणाऱ्या ग्राहकांना अधिक जलद गतीनं सिलेंडर मिळणं होणार शक्य. एकूणच काय तर खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारनं व्यावसायिक व्यापारासाठीच्या LPG एकूणच काय तर खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारनं व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध घातले. पण इथपर्यंत ठीक आहे हो. पण त्यामुळं हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्री समोर मोठं आव्हान उभं राहिलं.
यापुढे घरगुती गॅस पुरवठ्यावरही परिणाम झाल्यास लाडक्या बहिणींनी आता काही चुली पेटवायच्या का असा सवाल उपस्थित होऊ लागला. सध्या देशात निर्माण झालेली ही परिस्थिती चुकीच्या परराष्ट्र धोरणाचा परिणाम असल्याचा आरोपही आता केला जातो. पाहत रहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.